शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या ओपन डिबेट चॅलेंजवरून जुंपली कुठेही कधीही चर्चेला बोलवा आम्ही तयार. सुप्रिया सुळे यांचा पुनरुच्चार तर संजय राऊतांकडून फडणवीसांच्या स्तराची विचारणा. डिलिमिटेशन बिल म्हणजे अमित शहांच्या पुढील राजकारणाची नांदी. शहांकडून सर्व राजकीय पक्षांना फोन तर बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून भाजपच्या एका गटाकडून फोन आला असा राऊतांचा दावा. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये आज महायुतीचा जनआक्रोश. जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा काढला जाणार. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस करणार संबोधित. 70 कोटी महिला नाराज, भाजप रस्त्यावर उतरणार. आजच्या मोर्चावरती चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. भाजप आता उडता भाजप झालाय. महाराष्ट्राची बेअब्रू थांबवा, संजय राऊत यांचा हा घणाघात. बारामती पोटनिवडणुकीसाठी आता सांगता आज झाली तर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रमुख उपस्थितीमध्ये सांगता सभा. सभेला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. शारदा प्रांगणामध्ये सभेचं आयोजन. महाराष्ट्र ठप्प, 17 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. शाळा, रुग्णालय, शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प. पेन्शन आणि रिक्त जागांच्या मुद्द्यावरून यंत्रणा कोलमडली. नाशिक महापालिकेवर आज पर्यावरण प्रेमींचा धडक मोर्चा. तपोवन ते गंगापूर रोड वृक्षतोडी विरोधात रणकंदन. पर्यावरण रक्षणासाठी मनसेही मैदानात उतरणार. अल निनोमुळे खरीप हंगामात 5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणीमध्ये घट. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. अल निनोमुळे पर्जन्यमान कमी होण्याचाही अंदाज. खरातच्या प्रॉपर्टीवरती ईडीची तात्पुरती टाच येणार, सूत्रांची माहिती. संशयित व्यवहारांमुळे आता खरातची कोट्यवधींची संपत्ती अडचणी. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू. बोंदू खरातवर सिन्नरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती. 57,90,000 फसवणुकीचा आरोप. टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न, अशी सूत्रांची माहिती. ग्रुप लीडरचं विकृत मेसेज एसआयटीच्या रडारवर. पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा घेणार ताबा. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना आज अचलपूर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मिळणार. नागपूरमध्ये तरुणींवर धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार. एटीएस आणि आयटी विभागाचं संपूर्ण प्रकरणावर लक्ष. आरोपी रियाज काझीसह माजी कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जाईल. मध्य रेल्वेचा सलग दुसऱ्या दिवशी खोळंबा. दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा अर्ध्या तास उशिरानं. ऐन गर्दीमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा. पुढील 24 तासात गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आणि पावसाचा इशारा. बदलापुरातही अवकाळीची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.